अच्छा, इथं आपल्याला वर जाण्यासाठी जिना आहे. अच्छा, इकडे पटांगणात जाण्यासाठी पण एक दरवाजा ठेवलेला आहे. समोरून एक दरवाजा आहे जो की फ्रंटचा आहे मेन, आणि त्यानंतर पाठीमागे जाण्यासाठी जे ही जुने घर आपण पाहिले त्या ठिकाणी आपल्याला ही एक कॉमन गोष्ट पाहायला मिळते की पाठीमागे जाण्यासाठीचा एक दरवाजा आहे. आणि पाठीमागच्या साईडने मित्रांनो पाहू शकता एकदम चिऱ्यामध्ये बांधलेलं एकदम भक्कम तटबंदी असणारा हा आपल्याला वाडा पाहायला मिळतोय. सेम किल्ल्याला जसे हे दगड लावलेले राहतात सपोर्टसाठी खालून, सेम तशा पद्धतीचे दगड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पाठीमागून पण दरवाजा एकदम अभेद्य आहे आणि खरंच वरून पाहू शकता संपूर्ण चिऱ्याचं बनवलेलं आहे. असलं पहिल्यांदाच माळवत पाहतोय मी, जे की वरून सुद्धा चिरे आहेत. काय मिळते म्हणजे वरून चिरे असं खूप कमी वेळेस पाहायला भेटतात आपल्याला. हे अखंड दगड आहेत का? हा, अखंड छावणी म्हणते त्याला. छावणी आमच्या भाषेमध्ये अच्छा अच्छा हां वरी जाण्यासाठी. हां, तर या ठिकाणी मित्रांनो जिना आहे, इथून आपण आता वर जात आहोत. जबरदस्त अशा पद्धतीचे किल्ले आणि गड्या सुद्धा आज आपल्याला पाहायला भेटत नाही. एवढ्या सुंदर पद्धतीचं हे आपल्याला घर पाहायला मिळते. तर हा वाडा आहे मित्रांनो, आणि याच्या शेजारी आपल्याला जुनी पुरातन मातीची जी काही भिंत आहे ते पण आज आपल्याला सुव्यवस्थित पद्धतीनं पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता हे माळवूत कशा पद्धतीने एकदम सुपर क्लास ठेवलेला आहे. मातीच्या भिंती, आणि खरं तर पाटील तुम्ही नशिबान आहेत, कारण की आता कुठेही आपल्याला अशा पद्धतीची वास्तू निदर्शनास आणखी आलेली नाही. आपण आतापर्यंत एवढं सुंदर घर, एवढा सुंदर वाडा आपण आतापर्यंत पाहिलेला नाही. तुम्ही राहताय त्याच्यामुळं हा वाडा मेंटेन आहे. खरंच जो पूर्वजांचा वारसा आहे तो अशा पद्धतीने जपला पाहिजे, हे लोकांनी तुमच्याकडून शिकायला पाहिजे. भारी, एकदम क्लास. त्यानंतर मित्रांनो दुसरा मजला आपण आता पाहिलेला आहे. आपण या ठिकाणाहून वर आलेलो आहोत आणि आता वरच्या साईडला काय आहे टेरेस जिना तो पाहण्यासाठी आपण जात आहोत. सुपर्ब. तर मित्रांनो शूटिंग करू नका तिथे. नाही काय नाही, आता काढून टाकायचे. आता हे असं बनवायचं. तर पाहू शकता मित्रांनो एकदम कॉन्क्रीटचं बनवलेलं आहे, ज्याच्यामुळं आपल्याला खाली जे आहे संपूर्ण जसं गाव आहे, गावातील जसे घर आहेत कॉन्क्रीटचे, सेम अशा पद्धतीने वरून कॉन्क्रीट केलं आहे त्यांनी. याचा बेनिफिट असं आहे की आता हे कधीही पडू शकत नाही. जशाल तसं खालची जी वास्तू आहे ती राहणार आहे. आणि वाडा जो आहे आपला चिऱ्यामध्ये असल्यामुळं ह्याचं म्हणजे जे आयुष्य आहे ते अगणित आहे. तर पाटील खूप सुंदर पद्धतीनं तुम्ही सांभाळलेलं ही वास्तू आपल्याला पाहायला मिळाली. अगोदरच्या काळात तसं असायचं का, त्याच्यावर माळवत असायचं? हे काढून टाका. हे काय ते खराब झाले ते आता काढून टाकायचे. हा, आता त्या ठिकाणी पण सेम अशा पद्धतीचं असं सेम पद्धती कॉन्क्रीट राहणार. हे बनवायचे. तर बघू शकता मित्रांनो सेम अशा पद्धतीनं फळ्या अंतरलेल्या असायच्या, याच्यावर माती असायची आणि त्यालाच माळवद असं म्हटलं जायचं, जे की आपल्याला आजही पाहायला मिळतं. याच्यावरली माती निघून गेलेली आहे. त्यांनी अशा पद्धतीने कॉन्क्रीट करायचं आहे, त्याही ठिकाणी ते कॉन्क्रीटच करणार आहेत. त्याच्यामुळं ही वास्तू जी आहे एकदम भक्कम पद्धतीने आज आपल्याला एकदा डबल सांगा गावाचं नाव आपलं बाभळगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. तुमचं नाव? दशरथ दादासाहेब लाठे. ओके, थँक्यू. तुम्ही पाटील आपल्याला जो महत्त्वाचा सपोर्ट केला. आता जी आपली येणारी जी नवीन पिढी आहे त्यांना जुने घरं कसे होते हे पाहायला मिळेल तुमच्यामुळं. मी तुमचा शतशऋणी आहे. धन्यवाद.